हत्या प्रकरणात 80 दिवसांमध्ये आता आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलंय। या आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपपत्रात दोषारोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ते सिद्ध होतंय। वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। नाही, आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले सगळे आरोपी एकच आहेत, ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे। म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया जे PCR झाले, जे MCR झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। तर वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं आता कळतंय। आरोपपत्रात विष्णू चाटेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख करण्यात आलेला आहे। 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितली आहे। 6 डिसेंबरला देशमुखांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे सोबत वाद झाला। खंडणी अॅट्रॉसिटी हत्येच्या घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्र उल्लेख आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण बघतोय एकीकडे आपण पाहतोय वाल्मिक कराड या आधीच गुन्हेगार काहीसा सिद्ध होत असताना त्याच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 81 दिवस पूर्ण होतोय, मात्र 79व्या दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं चार्जशीट म्हणजे दोषारोपपत्र बीडच्या मकोका विशेष कोर्टासमोर सुरेखा आर पाटील यांच्या न्यायालयाकडनं 1400 पानाचं हे संपूर्ण दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आणि या दोषारोपपत्रामधनं धक्कादायक माहिती आणि खुलासे समोर आलेले आहेत, जे की सुरुवातीपासून वाल्मिक कराडांवरती होत असलेले आरोप आणि आपण बघू शकतो की वाल्मिक कराड यांना सह आरोपी करा किंवा याच्यामध्ये संपूर्ण घटनेमध्ये आरोपी वाल्मिक कराडचा सूत्रधार असल्याचं देखील समोर आलं होतं। मात्र आता स्पष्टपणे ज्या दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या 1400 पानांचं ह्या संपूर्ण दोषारोपपत्रामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं आता समोर आलेलं आहे। त्याचबरोबर खंडणी, अॅट्रॉसिटी आणि त्याचबरोबर हत्या प्रकरण हे तीनही प्रकरण एकच आहेत आणि 2 कोटी रुपये खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचा हत्या झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। खंडणीमधनंच हत्या झाल्याचं देखील या ठिकाणी दोषारोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। तर वाल्मिक कराडचा मावस भाऊ असलेला विष्णू चाटे, ज्या विष्णू चाटेच्या मोबाईल मधनं खंडणी मागितली होती फोनवरनं, तो विष्णू चाटेचा 2 नंबरचा आरोपी म्हणून त्या दोषारोपपत्रामध्ये उल्लेख आहे आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते खंडणीमधनं घडल्याचं देखील समोर आलेलं आहे। आणि आपण बघू शकतो की दुसरी एक माहिती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागेल। 29 तारखेला सुदर्शन घुलेच्या फोनवरनं खंडणी मागितली, त्याच्यानंतर सुदर्शन घुले 6 डिसेंबरला मसाजोगमध्ये गेला, त्याच्यासोबत प्रतीक घुले असेल, सांगळे असेल हे आरोपी होते आणि संपूर्ण संघटित गुन्हेगारी असल्याचं देखील त्या दोषारोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। म्हणून संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणीमधूनच झालेली आहे आणि संपूर्ण घटनेचा सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचं आता दोषारोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। निश्चितच काही वेळासाठी थांबवते योगेश, आपण त्याआधी आपण बघूयात की नेमकं धनंजय देशमुख यांनी काय म्हटलेलं होतं। नाही, आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले सगळे आरोपी एकच आहेत, ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे। म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया जे PCR झाले, जे MCR झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। आपण बघितलं यावेळेस धनंजय देशमुख यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। त्यांनी यावेळेस जे काही आरोप केलेले ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत। सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता कराडच सूत्रधार असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडे। योगेश, या दोषारोपपत्रामध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत या संदर्भात काय सांगाल?
नक्कीच आपण बघू शकतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मकोका अंतर्गत ही कारवाई तर संघटित गुन्हेगारीला करण्यात आली, मात्र याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख जे आहे ते ज्या सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या गावामध्ये आवादा पवनचक्की प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाचे सुनील केंदू शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत आणि त्यांना 2 कोटी रुपयाची खंडणी वाल्मिक कराडनं मागितली आणि ती खंडणी देण्यासाठी त्यांनी नकार दिला आणि खंडणीच्या मध्ये कोण आला तर संतोष देशमुख आले. त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा राग मनात धरून मला काहीही याचं आश्चर्य वाटत नाही. कारण पहिल्या दिवसापासून सातत्याने देशमुख कुटुंबात अनेक नेते, बजरंग अप्पा याच्याबद्दल बोललेले आहेत, संदीप क्षीरसागर बोललेले आहेत, जितेंद्र आव्हाड बोललेले आहेत, शिवसेना मधले पण लोक बोलले आहेत, काँग्रेसचेही लोक बोलले आहेत, भारतीय जनता पक्षाचे पण बोलले आहेत, सुरेश दासांचं पण स्टेटमेंट आहे. त्यामुळे आम्ही ह्याच्यात कधीही राजकारण आणलं नाही, आम्ही ह्याच्यात राजकारण आणणारही नाही, कारण का हा विषय आमच्यासाठी राजकारणाचा नाही आहे. हा आमच्यासाठी एक इमोशनल इश्यू. एका घरातला कर्ता पुरुषाचा हत्या झाली, एक खून झाली, त्या मुलांचे वडील परत कधीही येणार नाहीये. त्या आईचं दुःख, त्या बायकोचं दुःख, त्या बहिणीचं दुःख हे कधी तुम्ही सगळे गेला ना तर तिथे कळेल. या सरकारमधले कोणी तिथे गेले तर तुम्ही सगळे जाऊनच आलात, पण सरकारमधलं जर तिथे गेलं तर त्या घरातल्या वेदना, दुःख हे कधीतरी या असंवेदनशील सरकारला कळेल. या संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती केलेली आहे. एक मिनिट, हा विषय संपल्यावर तुमचा विषय उज्ज्वल निकम सातत्यानं भाजपची भूमिका मांडतात, भाजपच्या खासदारकीच्या पदाची निवडणूक लढलेली आहे. त्याच वकिलांना या सगळ्या सेन्सिटिव्ह केस प्रकरणामध्ये त्यांना उभं केलेलं गेलेलं आहे. ठीक आहे, आमचा विश्वास आहे की एक सरकारने एक निर्णय घेतलाय. प्रत्येक गोष्टीत आपण वाईटच का पाहावं. कदाचित सरकार ह्याबद्दल नैतिकता दाखवेल सरकार म्हणून, आणि उज्ज्वल निकमांचे आमचे अनेक वर्षाचे संबंध राहिलेले आहेत. माझा विश्वास आहे की त्याच्यात कुठलाही पक्षपात ते करणार नाही आणि माणुसकीच्या नात्याने ते निर्णय घेतील, एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा. परंतु मग आता अधिवेशन काळ येणार आहे, लगेच सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. धनंजय मुंडे हे दोषीच नाही असं सातत्याने अजित पवार सुद्धा म्हणतात आहेत आणि इतर नेते सुद्धा म्हणतात आहेत. राजीनाम्याची चालढकल एकमेकांच्या अंगावरती केली जाते. माझी अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न मी विचारते की तुम्ही OSD आणि PN बद्दल एवढा स्ट्रॉंग आणि कठोर निर्णय घेतला की 0 टॉलरन्स, काहीतरी फिक्सर का शब्द त्यांनी वापरला ना, फिक्सर. तर इथे तर किती आरोप आहेत. इथे खंडणी, त्याच्यानंतर हार्वेस्टरचे पैसे, पीक विम्यामध्ये काढलेले पैसे, डोमेस्टिक व्हायलन्स, अजून हत्या प्रकरणी अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले. त्याच्यामुळे अजून कुठला गुन्हा करायचा राहिला. तर आपण बघितलं या संदर्भात सुप्रिया सुळे या संवाद साधत होत्या माध्यमांना, त्यांनी यावेळेस आपली प्रतिक्रिया दिली. एकंदरीत आपण जर बघितलं तर या दरम्यान विष्णू चाटेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख करण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा खुलासा आता झालाय. CIDने दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे. खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यानं देशमुखांची हत्या करण्यात आली अशी माहिती आहे. तर वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे. आरोपपत्रात विष्णू चाटेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख आहे. 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितली. 6 डिसेंबरला देशमुखांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेसोबत वाद झाला. खंडणी, अॅट्रोसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आलेला आहे. तर विष्णू चाटेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख करण्यात आलेला आहे. खंडणी प्रकरणात अडथळा म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाली असं आरोपपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं कळत आहे. बीडमधलं हे प्रकरण जे आहे ते अतिशय महत्त्वाचं प्रकरण ठरलेलं आहे, मोठ्या प्रमाणात गाजतंय. मात्र पोलिसांनी एक आरोपपत्र दाखल केलं ज्यामध्ये खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यानं देशमुखांची हत्या झाली असल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणात आपण जर बघितलं तर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया ही अतिशय महत्त्वाची आहे.
धनंजय देशमुख यांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण बघितलेलं होतं। या संदर्भातले आरोप जे ते या आधीपासूनच धनंजय देशमुख यांनी केले असल्याचंही आपण पाहिलं होतं। मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट हे आरोपपत्र समोर आलेलं आहे आणि या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये हा उल्लेख करण्यात आलाय। सुदर्शन गुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत होते, खंडणी प्रकरणात अडथळा म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली असं देखील या आरोपपत्रामध्ये लिहिलेलं आहे। हे जे मुद्दे आहेत अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत। या संपूर्ण जो ब्रेन आहे, या संपूर्ण घटनेचा करता धरता जो आहे, सूत्रधार जो आहे तो वाल्मिक कराडच आहे। याआधी केवळ खंडणी प्रकरणामध्येच वाल्मिक कराड याला अटक झालेली होती। मात्र आता आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्येचाही सूत्रधार असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा बघूयात धनंजय देशमुख नेमकं काय बोललेत। नाही, आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले सगळे आरोपी एकच आहेत, ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे। म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया जे PCR झाले, जे MCR झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। तर आम्ही आधीच म्हणत होतो की सूत्रधार वाल्मिक कराडच आहे असं यावेळेस धनंजय देशमुख म्हणताना दिसतंय आणि धनंजय देशमुख यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप जे ते सुद्धा केले असल्याचं बघायला मिळतंय। विष्णू साठेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांनी कशा प्रकारे कट रचून हत्या केली याचे पुरावे सुद्धा या आरोपपत्रात आहे अशी सुद्धा माहिती सध्या मिळतेय। सुदर्शन गुले आणि त्याच्यासोबतच्या इतर साथीदारांनीच यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली अशी माहिती आहे। खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आला आणि त्यामुळे देशमुखांची हत्या करण्यात आली अशी माहिती आहे। देशमुखांना केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ सुद्धा CID कडे असल्याची माहिती सध्या मिळते आहे। आपण जर बघितलं पुरावे न मिळाल्यानं दोघांची देखील आरोपपत्रामध्ये नावं नसल्याचं देखील कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश यांच्याकडे। योगेश, आपण जर बघितलं तर काही महत्त्वाचे पुरावे हे सध्या पोलिसांकडे आहेत, काही व्हिडिओ आहेत, काही फोटो आहेत अशी माहिती सुद्धा मिळते आहे। त्यामध्ये नेमकं काय दिसतं, या संदर्भात काय अपडेट आपल्याकडे? बरोबर। तर आपण काही तांत्रिक कारणामुळे आपल्या प्रतिनिधींपर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र आणखी काही आरोपींची नावं सुद्धा या प्रकरणामध्ये वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आहे। एकंदरीत आपण पाहतोय यावेळेस आता सरपंच हत्या प्रकरणामध्ये कराडच सूत्रधार असल्याचं समोर आलं। कराडच मास्टरमाइंड संपूर्ण घटनेचा असल्याचं देखील समोर आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सुरेश धस यांनी जे आरोप केलेले होते ते आरोप खरं तर या ठिकाणी सत्य ठरत असल्याचंही आपण म्हणू शकतो। आणि सोनावणे यांनी देशमुखांच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवलं। रणजित मुळे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे। सिद्धार्थ सोनावणे मस्साजोग गावचा रहिवासी आहे, ज्याचं नाव खरं तर या आरोपपत्रामध्ये। हे जे प्रकरण आहे अतिशय गंभीर असं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणासंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक मोठी बातमी, कॅमेरा खराब झाल्याचं सांगून 22 फेब्रुवारी आधीचे CCTV फुटेज डिलीट करण्यात आलेले आहेत। हा गंभीर आरोप सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केला असल्याचं बघायला मिळतंय। तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आता तक्रार करणार असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। VIP ट्रीटमेंटचं CCTV फुटेज डिलीट करण्यात आलं असल्याची माहिती आहे। कारागृहामध्ये ज्या पद्धतीने कैद्यांना सेवा दिली जात आहे, ज्या ज्या ठिकाणी कैदी आहेत, ज्या ज्या ठिकाणी फिरलेले आहेत, त्या त्या ठिकाणचं आपण कारागृहामधलं CCTV माहितीच्या अधिकारात मागवणार आहोत आणि पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा यांच्याकडे मी तक्रार करणार आहे। मुख्यमंत्र्याकडे आज मी तक्रार करणार आहे की CCTV काही ठिकाणावरले 22/2च्या अगोदरचे CCTV डिलीट करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण दाखवणार आहेत की ते CCTV नादुरुस्त आहेत म्हणून। या संपूर्ण प्रकरणासंदर्भातला अपडेट तर बघणार आहोत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी सुद्धा आहे। शेअर बाजाराच्या घसरणीनं तरुणानं आत्महत्या केली आहे आणि ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे। बाजारात झालेल्या नुकसानीमुळे 30 वर्षीय तरुणानं अंगावर पेट्रोल ओतलं आणि स्वतःला पेटवून सुद्धा घेतलाय।
पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. नाव रवींद्र कोल्हे. वय 30 वर्ष. राहणार नाशिक. शेअर बाजारात या तरुणाचं 16 लाख रुपयांचं नुकसान झालं. उधारीवर आणलेले काही लाख रुपये आणि घरच्यांच्या मेहनतीचा सगळाच पैसा बुडाला. आज ना उद्या बाजार सावरेल या आशेनं. रवींद्र बँकेत काम करत होता. पगार आला की बाजारात गुंतवणूक करणं आणि मोठी स्वप्न पाहणं त्याचं नित्याचंच. मात्र काल बाजार 1400 अंकांनी घसरला आणि रवींद्रनं कच खाल्ली. त्यातूनच त्यानं आत्महत्येचं पाऊल उचललं. म्हटलं की मी पहिले मॅक्स इन्शुरन्स कंपनीत होतो. दरम्यान मी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लागलो. मित्रांकडून पैसे उसने गुंतवायला लागलो. मला लॉस होत गेला. मग मी ती नोकरी सोडली आणि जवळपास 16 लाख रुपये माझे ह्या शेअर मार्केटमध्ये गेले. मला जगायचं नाही मी असं ठरवलं म्हणून मी हे कृत्य केलं आहे. भारतीय शेअर बाजारात गेल्या 5 महिन्यांपासून घसरणीचा ट्रेंड आहे. गेल्या काही दिवसात मोठ्यांसह छोट्या गुंतवणूकदारांनी आपल्या मेहनतीचे पैसे गमावलेत. बाजारातील या घसरणीच्या ट्रेंडवर अनेक जण गुंतवणूकदारांना पैसे गुंतवताना काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीत अनुक्रमे 13.23% आणि 14.19% इतकी घसरण झाली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स 40% घसरलेत. याचा सर्वाधिक फटका लहान गुंतवणूकदारांना बसलाय. शेअर बाजारात झालेल्या नुकसानीमुळे नैराश्य आलेल्या 30 वर्षीय रवींद्रनं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटून घेतलं. 90% भाजल्यानं त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेअर बाजारानं घेतलेला हा पहिला बळी. मात्र इतकं टोकाचं पाऊल टाकू नका, कारण घरच्यांची तुमच्यावर काही दशकांची गुंतवणूक आहे. त्यांना पोरकं करू नका हेच आवाहन आम्ही तुम्हाला करतोय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर आपण ही नाशिकमधून धक्कादायक घटना बघितली. मात्र शेअर बाजार, गुंतवणूक हे रिस्कीच असतं, त्यामुळे योग्य अभ्यास करा, त्यानंतर गुंतवणूक करा. मात्र काहीही झालं तरी असं टोकाचं पाऊल उचलू नका. लातूरमधून पुढची एक महत्त्वाची बातमी. ही धक्कादायक बातमी आहे, कारण लातूरमध्ये 10वी आणि 12वी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या संरक्षक रूम राम भरोसे असल्याचं दिसतंय. परीक्षा केंद्रांवरील संरक्षक रूम या सीलबंद असायला हव्या. मात्र संरक्षक रूममध्ये इतर कर्मचाऱ्यांचा देखील वावर असल्याचं दिसतंय. चक्क प्रश्नपत्रिका असलेल्या संरक्षण रूममध्ये अनेक कर्मचाऱ्यांकडे मोबाईल देखील असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे. याआधी आपण बघितलं अनेक ठिकाणी पेपर फुटलेले आहेत, अनेक ठिकाणी कॉपी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. असं असताना मात्र आता प्रश्नपत्रिकांची सुरक्षा राम भरोसे असल्याचं आपल्याला दिसतंय. परीक्षा केंद्रातला भोंगळ कारभार हा आता साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. कस्टडीची पाहणी केली. 2 ठिकाणी पेपर ठेवले, 2 वर्गांमध्ये. ते एका वर्गात ठेवायला सांगितलेत आणि ज्यावेळेस पेपर काढायचं त्यावेळेस काढणे आणि सील करून ठेवणे अशा सूचना त्यांना लेखी दिलेल्या आहेत. तसं पाहता की राजस्थान शाळेमध्ये परीक्षा सुरळीतपणे आणि शांततेत सुरू आहे. सील करून ठेवायला पाहिजेतच, म्हणजे सील आहेत, पेट्या सील आहेत, परंतु वर्ग त्यांनी उघडलेला दिसून आला. त्यामुळे त्यांना सांगितलं की आपण दररोजच्या रोज सील करायचं असतं आणि त्या लेखी सूचना गेलेल्या आहेत. मी शिक्षण अधिकाऱ्याची टीम पाठवून लेखी अहवाल घेतो. आणि आता पुढे एक ब्रेकिंग न्यूज घाटकोपरमधून. घाटकोपरमध्ये रहिवाशी इमारतीला आग लागली आहे. घाटकोपर पूर्वकडील विकास अपार्टमेंट नावाच्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी सध्या दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहे. रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम हे सध्या सुरू झालेलं आहे. एकीकडे आपण पाहतोय सध्या उन्हाचा कडाका वाढतोय, अशामध्ये आगीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात घडत आहे. घाटकोपरमध्ये इमारतीला भीषण आग लागलेली आहे. सध्या जर आपण बघितलं तर ती अतिशय भीषण अशी आग आहे आणि ही आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचं देखील आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी 5व्या मजल्यावर आग लागलेली असल्याने काही या ठिकाणचे रहिवासी जे आहेत ते बाहेर मात्र निघालेले आहेत. काही रहिवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.